नमस्कार, मी दीपक सरनोबत, असिस्टंट प्रोफेसर इन इंग्लिश. आजच्या व्हिडिओमध्ये आपण द श्राऊड या मुंशी प्रेमचंद यांच्या शॉर्ट स्टोरीवरील काही महत्त्वाचे मल्टिपल टाईप क्वेश्चन्स म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स पाहणार आहोत. प्रश्न आणि आन्सर्स ही आपण सर्वांनी काळजीपूर्वक पाहायचे आहेत, ऐकायचे आहेत, जेणेकरून एक्झाममध्ये आपल्याला कोणत्याही पद्धतीचा जरी प्रश्न आला तर आपले मार्क्स नाही जाणार. चला पाहूया वन बाय वन ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स. शॉर्ट स्टोरीच्या टायटलवरूनच आपल्याला पहिला प्रश्न इथं क्रिएट करता येईल. व्हॉट इज श्राऊड? श्राऊड नेमकं काय आहे? तर आपल्यासमोर जे काही ऑप्शन्स असतील त्याच्यापैकी निधन झालेल्या व्यक्तीची डेड बॉडी कवर करण्यासाठी जे आपण कापड वापरतो, प्रेतवस्त्र म्हणतो त्याला, तर त्याच्यासाठी श्राऊड हा वर्ड वापरलेला आहे. त्यामुळे ऑप्शन बी, अ पीस ऑफ क्लॉथ यूज्ड टू कवर द डेड, हे असं राहील. त्यानंतर हू वर घिसू अँड माधव? माधव आणि घिसू हे कोण होते? तर साहजिकच वडील आणि मुलगा यांची ही पेअर आहे. घिसू वडील आहेत, माधव मुलगा आहे. म्हणजे बुधियाचा जो हजबंड आहे, पती आहे, तो माधव आहे आणि घिसू सासरे आहेत. त्यामुळे ऑप्शन बी, फादर अँड सन. व्हाय इज इटिंग द पोटॅटोज पेनफुल फॉर घिसू अँड माधव? घिसू आणि माधवसाठी पोटॅटो जे गरम गरम आहेत ते खाणं पेनफुल का ठरलेलं आहे, का ठरत आहे? त्याचा आन्सर आहे ते साहजिकच गरम आहेत आणि गरमागरम ते खायला लागलेले आहेत आणि त्यामुळं त्यांना त्रास होतो आहे. ऑप्शन सी, बिकॉज दे आर बर्निंग हॉट. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, हाऊ डू घिसू अँड माधव ऑप्टेन फूड टू सर्वाईव्ह? जेव्हा काम नसेल तेव्हा घिसू आणि माधव सर्वाईव्ह करण्यासाठी, आपली उपजीविका करण्यासाठी काय करतात नेमकं? तर ते इतरांच्या शेतामध्ये जाऊन त्यांच्या जी काही पिकं असतील ते काही चोरण्याचं काम करतात आणि पुन्हा घरी आणून ते खायचं. मग त्यामध्ये वेगवेगळे बाबी त्यांनी दिलेल्या आहेत, ते पुढचे आपण क्वेश्चनमध्ये इन्क्लूड करूया. सध्या ऑप्शन ए, दे स्टील फूड फ्रॉम अदर्स फील्ड, हे असं राहील. व्हॉट काइंड ऑफ वर्क डज बुधिया डू? बुधिया कोणत्या प्रकारचं काम करते? आता ती कुक आहे का, मर्चंट आहे का, की फार्मर आहे? काहीच नाही. ऑप्शन सी जो आहे, शी ग्राइंड्स ग्रेन, धान्य दळण्याचं काम ती करते. हाऊ डज द नेरेटर डिस्क्राईब घिसू अँड माधवज होम? घिसू आणि माधव यांचं जे घर आहे, झोपडी आहे, हट आहे, शाक आहे म्हणलेलं आहे, त्याचं वर्णन कशा पद्धतीने केलेलं आहे? तिथं काय काय आहे? जास्त काही फिजिकल जे काही मटेरियल आहेत, पजेशन आहेत, ते नाहीच आहेत. त्यामुळे ऑप्शन डी, अ हट विथ प्रॅक्टिकली नो पोजेशन्स, अशा पद्धतीचा आन्सर राहील. व्हॉट काइंड ऑफ जॉब्स आर अवेलेबल इन घिसू अँड माधवज विलेज? घिसू आणि माधव जिथं राहतं त्या गावामध्ये कोणत्या प्रकारची कामं अवेलेबल आहेत? मग आपणाला लक्षात येतं की तिथं फार्मिंग कम्युनिटी जास्त आहे, त्यामुळे शेतीशी रिलेटेड जे काही जॉब्स असतील ते अवेलेबल आहेत. त्यामुळे ऑप्शन ए, फार्मिंग. व्हॉट इज द चमार्स कॉबलर्स अ रेफरन्स टू? या शॉर्ट स्टोरीमध्ये चमार्स असा रेफरन्स आला आहे, त्यालाच इंग्रजीमध्ये कॉबलर्स असं म्हणतो, मराठीमध्ये चांभार असं म्हटलं जातं. हा रेफरन्स कशाशी आहे? तर इंडियन कास्ट सिस्टम जी आहे त्यामधला एक ग्रुप जो आहे तो इथं कुठेतरी इंडिकेट केला जातो. म्हणून ऑप्शन ए, अ ग्रुप विदिन द इंडियन कास्ट सिस्टम. घिसो असेल किंवा माधव जे आहेत ते कॉबलर्स आहेत, जातीनं चांभार आहेत, चमार्स आहेत. माधव सेज ही इज अफ्रेड टू चेक ऑन बुधिया. माधव असं म्हणतो की त्याला बुधियाला आज जाऊन पाहणं, तिची अवस्था काय आहे त्याची थोडी भीती वाटते. व्हॉट इज ही रिअली अफ्रेड ऑफ? पण त्याला खरी भीती कसली आहे? कारण तो जर आत गेला तर उरलेले जे काही बटाटे आहेत ते कदाचित घिसू म्हणजे बाबा जो आहे माधवचा तो फस्त करून टाकेल, याची भीती वाटते. म्हणून ऑप्शन ए, दॅट हिज फादर विल फिनिश इटिंग ऑल ऑफ द पोटॅटोज, हे असं राहील आन्सर. व्हॉट डज द नेरेटर कम्पेअर घिसू अँड माधव टू वेन दे फॉल अस्लीप फाईल बुधिया मोन्स? आत बुधिया प्रेग्नन्सीच्या
पेननं लेबर पेननं विवळत आहे, या कुशीवरून त्या कुशीवरती तडफडत आहे, अशा सिच्युएशनमध्ये हे दोघेजण झोपलेले आहेत बाहेर. मग त्यावेळी त्यांची तुलना नेरेटर जे आहे ती सरपंचसोबत केलेली पाहायला मिळते. ऑप्शन बी त्यामुळे हे आपलं आन्सर राहील. व्हॉट आर द ओनली पोझिशन्स दॅट घिसू अँड माधव हॅव इन देअर होम. त्यांच्या घरामध्ये जास्त काही पोझिशन नाही, पण काय आहेत तर क्ले पॉट्स, असं त्याचं आपणाला आन्सर देता येईल. व्हॉट हॅपन्स टू घिसू अँड माधव व्हेन बुधिया बिगिन्स टू प्रोव्हाइड फॉर देम. जेव्हा 1 वर्षापूर्वी बुधियाचं आणि माधवचं लग्न झालं, विवाह झाला, तेव्हा 1 वर्षानंतर तिनं फॅमिलीची जबाबदारी सांभाळण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर या दोघांच्यामध्ये काय घडलं, दोघांच्या बाबतीत ही दोघंजण कशी झालीत, रिस्पॉन्सिबल झालीत का. घिसू अँड माधव बिकेम रिस्पॉन्सिबल आफ्टर मॅरेज ऑफ माधव अँड बुधिया, असं म्हणायचं आहे का. नाही, ती आणखी आळशी झाली दोघेजण, कारण खरा जबाबदारी बुधिया पार पाडायला लागली. त्यामुळे ऑप्शन डी, दे बिकम लेझियर, ते आणखीनच लेझियर होतात. वाय डज माधव वरी अबाउट हॅव्हिंग अ चाइल्ड. आपल्याला मूल झालं तर त्या संदर्भातलं माधवला काळजी काय आहे, चिंता काय आहे, काय कारण आहे खरं. त्याला कारण असं आहे की बाबा जर मूल जन्मलं तर त्या मुलाच्या गरजा ज्या आहेत प्रोव्हाइड करणं आपणाला पॉसिबल होईल का. कारण आपणाला 2 वेळचं जर खाणं पिणं म्हणलं तर ते देखील पॉसिबल नाही. त्यामुळं आपण खूप गरीब आहोत आणि त्याला ती भीती वाटते. म्हणून ऑप्शन सी इथं आपणाला आन्सर घ्यावं लागेल. दे आर टू पुअर टू प्रोव्हाइड फॉर अ चाइल्ड. त्यानंतर व्हॉट डज द नेरेटर कमेंट अबाउट द पीजंट्स हू लेबर ऑल डे ऑर नाईट. रात्रंदिवस कष्ट करणारे जे शेतकरी आहेत, गरीब शेतकरी, त्यांच्याविषयी कमेंट करताना नेरेटर इथं काय म्हटलेलं आहेत तर ते असं म्हणतात की घिसू आणि माधवची जी सिच्युएशन आहे त्यांच्यापेक्षा या पीजंट्सची, गरीब शेतकऱ्यांची अवस्था काही वेगळी नाही आहे. त्यामुळे ऑप्शन ए, दे आर नॉट मच बेटर ऑफ दॅन घिसू अँड माधव हे राहील. व्हाय इज घिसू नॉट फुल्ली अ ट्रिक्स्टर. घिसू हा ट्रिक्स्टर आहे, काम कसं टाळायचं हे त्याला माहिती आहे, तसा तो करतो, पण तो फुल्ली ट्रिक्स्टर नाही आहे. कारण ही डझंट फॉलो द रूल्स ऑफ द ट्रिक्स्टर्स टू इम्प्रूव्ह हिज सोशल पोझिशन. आपली सोशल पोझिशन इम्प्रूव्ह करण्यासाठी जे काही रूल्स आहेत ट्रिक्स्टर्सचे तो फॉलो करत नाही आहे, असं म्हणायचं आहे आपणाला. नंतर नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, व्हाय डज घिसू रिमेंबर द वेडिंग प्रोसेशन फ्रॉम 20 years ॲगो. 20 वर्षापूर्वीची जी काय वेडिंग प्रोसेशन आहे, 20 वर्षापूर्वीची ती मेमरी आहे, ती घिसूला का आठवलेली आहे. कारण त्यावेळी पहिल्यांदा तो अगदी फुल्ली किंवा अगदी मन भरेपर्यंत, पोट भरेपर्यंत, समाधान होईपर्यंत जेवलेला होता. आणि म्हणून ऑप्शन ए, बिकॉज इट वॉज द ओनली टाईम ही वॉज ट्रूली फुल अँड सॅटिस्फाईड, असं आपल्याला घ्यावं लागेल. ऑप्शन ए आपला आन्सर राहील. व्हॉट इज द लँडलॉर्ड जमीनदारचं रिॲक्शन टू घिसू अँड माधव. घिसू आणि माधवच्या बाबतीत जमीनदारची रिॲक्शन काय आहे. हे दोघेजण कसे आहेत त्याला माहिती आहे. कामावरती यांना ठेवायची योग्यता नाही आहे, पात्रता नाही आहे. 1-2 वेळा साहजिकच जमीनदारांना या मारहाण पण केलेली आहे. पण आता बुधियाचा मृत्यू झाल्यानंतर, निधन झाल्यानंतर हे दोघेजण काहीतरी पैसे मागण्यासाठी येतात आणि तुमच्याशिवाय आमचं दुसरं कोण आहे असं सांगतात. पण जमीनदाराची इच्छा असूनसुद्धा तो हाकलून देऊ शकत नाही. त्याची इच्छा आहे हाकलून द्यावं, पण तो त्यांना काही मदत देतो, 2 रुपये देऊ करतो आणि घालवून देतो. त्यामुळं ऑप्शन ए, ही विशेस टू सेंड देम अवे बट डोनेट्स मनी एनिवे. बुधियाकडे पाहून, तिची साहजिक अवस्था पाहून, आता ती निधन झालेली आहे, कमीत कमी तिला निधनानंतर तरी काही बाबी ज्या आहेत अंत्यविधी व्यवस्थित व्हावेत, सोपस्कर व्हावेत, म्हणून तो डोनेट करतो मनी. ऑप्शन ए आपला आन्सर राहील. हाऊ मच मनी डू घिसू अँड माधव मॅनेज टू कलेक्ट. मग एकंदरीत घिसू आणि माधव किती रुपये कलेक्ट करण्यामध्ये यशस्वी होतात. जमीनदार जे आहेत ते 2 रुपये देतात आणि इतरांच्याकडे 3 रुपये, असे मिळून एकूण 5 रुपये त्यांच्याकडे कलेक्ट होतात. त्यामुळे ऑप्शन डी जो आहे तो 5 रुपीज, डॉलर्स द्यायचे नाहीत, आपल्याला ऑप्शन डी 5 रुपीज आन्सर द्यायचा आहे. व्हाय डू घिसू अँड माधव फील
द श्राऊड इज अननेसेसरी. श्राऊड हे अनावश्यक आहे, अननेसेसरी आहे, ते असलं तरी चालेल नसलं तरी चालेल अशा पद्धतीचे विचार यांच्या मनामध्ये काय येतात. कारण आता रात्र झालेली आहे, रात्री याचा जर बुधियाचा अंत्यविधी पार पाडला तिचं साहजिकच, तर त्या रात्री कोण श्राऊड पाहणार आहे आणि ते शेवटी काय होणार आहे, जळूनच जाणार आहे रात्रीचं चितेवरती. त्यामुळे ऑप्शन सी, बिकॉज इट विल बी नाईट टाईम अँड द श्राऊड विल बर्न एनिवे. ते किती जरी आपण नेला तर तो जळूनच जाणार आहे, त्यामुळं तो एवढा गरजेचा नाही आहे असं म्हणायचं आहे त्यांना. व्हॉट क्रॉप्स डू घिसू अँड माधव स्टील फ्रॉम अदर्स फील्ड. घिसू अँड माधव इतरांच्या शेतामधून कोणकोणती पिके चोरी करतात उपजीविकेसाठी. तर पोटॅटोज, सुरुवातीला रेफरन्स आहे की ते पोटॅटोज जे काय आहेत ते खात आहेत गरम गरम. पीज असेल किंवा शुगर केन असेल, तर हे आपलं आन्सर येणं गरजेचं आहे. पोटॅटोज, पीज अँड शुगर केन, ऑप्शन ए. हाऊ लाँग हॅव माधव अँड बुधिया बीन मॅरीड. माधव आणि बुधियाचं लग्न होऊन, विवाह होऊन किती वर्ष झालेले आहेत. 5 इयर्स, 3 इयर्स, 1 इयर की 10 इयर्स. 1 वर्षांचा यांचा संसार आहे, त्यामुळं ऑप्शन सी 1 इयर हे आपलं आन्सर असणार. हाऊ डज माधव डिस्क्राईब हिज वाईफ वेन शी इज डाईंग इन लेबर. लेबरमध्ये असताना माधव कशा पद्धतीने डिस्क्रिप्शन करतो. रायदिंग अँड थ्रॅशिंग असं आहे, म्हणजे ती वेदनेनं विवळत आहे, तडफडत आहे, या कुशीवरून त्या कुशीवरती कोलांड्या घेत आहे, पलटत आहे इकडून तिकडे. त्यामुळे ऑप्शन ए रायदिंग अँड थ्रॅशिंग हे आपलं आन्सर असणार आहे. व्हॉट आयटम्स आर नेसेसरी फॉर बुधियाज फ्युनरल. बुधियाच्या अंत्यविधीसाठी, अंत्ययात्रेसाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत. क्ले पॉट्स अँड इन्सेन्स आहे का, सिरॅमिक वेस अँड फ्लॉवर्स आहे का, की ग्रेन अँड फाईन क्लॉथ आहे. नाही. वूड, श्राऊड अँड बांबू पोल्स या 3 बाबी इथं गरजेच्या आहेत. वूड जळण पाहिजे, श्राऊड पाहिजे आणि बांबू पोल्स आहे तिला कॅरी करण्यासाठी, ऑप्शन बी. व्हाय डीड घिसू अँड माधव डू. व्हॉट डीड घिसू अँड माधव डू इन्स्टेड ऑफ परचेसिंग द श्राऊड. श्राऊड खरेदी करण्याऐवजी घिसू आणि माधव हे पिता पुत्र जे आहेत काय करतात नेमकं, ते काय करतात. तर ते ऑप्शन सी मध्ये सांगितल्या पद्धतीनं वेंट टू अ पब अँड गॉट अ ड्रंक अँड फेड देमसेल्स. तर ते एका दारूच्या गुत्त्यामध्ये जातात, खूप दारू पितात आणि जे तिथं अवेलेबल जे काय असेल सगळं ते घेऊन काय करतामध्ये स्वतःचे पोट भरण्याचं काम करतात आणि जवळजवळ मॅक्सिमम जे आहेत ते रुपीज तिथेच खर्च करतात. ते कोणाला डोनेट करत नाहीत, आपलं कर्ज भागवत नाहीत किंवा आणखी भीक मागूया आपण इतरांच्याकडे, फेवर मिळूया त्यांचा, असं पण नाही करत. तर ते सुरुवातीला काय करतात, वेंट टू अ पब अँड गॉट ड्रंक अँड फेड देमसेल्स हे आन्सर असणार आहे. व्हाय डज घिसू इंडिकेट, व्हाय डज घिसू इंडिकेट इट इज हिपोक्रिटिकल टू रिक्वायर अ न्यू श्राऊड फॉर अ डेड. निधन झालेल्या व्यक्तीसाठी नवीन प्रेतवस्त्र असणं हे अगदी हिपोक्रिटिकल आहे, त्याची काही आवश्यकताच नाही असं घिसू काय इंडिकेट करतो, त्याच्या पाठीमागं काय गरज आहे. बिकॉज ऑप्शन ए आहे द पुअर आर नॉट इवन प्रॉपरली क्लोथ वेन दे आर अलाइव्ह. कारण जिवंत असताना गरिबांच्या अंगावरती वस्त्र मिळेल न मिळेल, पण मेल्यानंतर हा कसला रीतिरिवाज आहे की बाबा त्याला एक नवं प्रेतवस्त्र दिलं जावं. जिवंतपणी बुधियाला काय मिळालं का व्यवस्थित कापड, वस्त्र, साडी, ती ठिपक्या ठिपक्या किंवा असे फाटलेले जीर्ण झालेली साडी नेसायची आणि आता मात्र नवीन कशाला. मग हे सगळं हिपोक्रिटिकल आहे, म्हणून ऑप्शन ए इथं आपलं आन्सर राहील. हाऊ डज घिसू कन्व्हिन्स द विलेजर्स टू डोनेट मनी. आपण गावातील लोकांनी, गावकऱ्यांनी आपणाला पैसे, ठराविक रक्कम द्यावेत, डोनेट करावेत, हे कन्व्हिन्स कसं करतो, काय सांगतो. ऑप्शन डी मध्ये सांगितल्या पद्धतीनं बाय टेलिंग देम द वेल रेप्युटेड लँडलॉर्ड साहिब डोनेटेड. वेल रेप्युटेड लँडलॉर्ड जे आहेत, जमीनदार आहेत, त्यांनी डोनेट केलेलं आहे आणि तुम्ही देखील डोनेट करा, अशा पद्धतीनं तो विलेजरनं काय करतो, कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न
करतो. अशा पद्धतीनं द श्राऊड ही मुंशी प्रेमचंद यांची जी अतिशय पॉप्युलर असणारी शॉर्ट स्टोरी जी आहे, ती शॉर्ट स्टोरी जर आपण विचार केली तर वेगवेगळ्या पद्धतीनं ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आपण कन्सिडर करू शकतो. आपणाला जेवढे मॅक्सिमम पॉसिबल झाले तेवढे आपण या व्हिडिओमध्ये कन्सिडर करण्याचा प्रयत्न केला. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस.